स्थूल शरीराशी झालेलं संयोग किंवा तादात्म्य म्हणजे जन्म आहे. आणि मृत्यू म्हणजे काय? मग काय होईल की जर सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराची तादात्म्य झाल्यानंतर जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर प्रारब्धानं हा जीव या शरीरामध्ये जगत राहतो आणि ज्या काही कर्माची प्रारब्धाची सुखदुःखांची फळं असतील ती भोगतो आणि भोगत भोगत ज्या वेळेला प्रारब्धाचा क्षय होतो त्यावेळी काय होईल? मग शरीर प्रारब्ध संपल्यामुळं मृत होतं. मग शरीर मृत होणं म्हणजे काल मी म्हणालो शरीर अचेतन होणं, जड होणं, निर्जीव होणं. म्हणजेच काय? म्हणजे या सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी झालेला संयोग सुटणं, तुटणं. लक्षात घ्या. कसा? तो नंतर सांगेल, परवा दिवशी किंवा उद्या की सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी झालेला वियोग म्हणजे मृत्यू हो. कारण सूक्ष्म शरीर याच्यातून गेलं रे गेलं की या शरीरामध्ये असलेली चेतना संपूर्णपणे त्याच्याबरोबर जाते आणि तेच चेतनशील असलेलं जिवंत शरीर एका क्षणामध्ये सूक्ष्म शरीराचा अभाव झाल्यामुळं मृत, निर्जीव, जड, अचेतन होतं. याला म्हणतात मृत्यू. असा हा जो मृत्यू आहे, पुढचा भाग आहे, पुढची स्टेप. हे 3 प्रकारचे मृत्यूची व्याख्या करत करत शास्त्र म्हणतं की ही मृत्यूची चर्चा फक्त या शरीराच्या मृत्यूची चर्चा आहे. बरोबर आहे? शरीराच्या मृत्यूची चर्चा आहे. आणि हा मृत्यू जीवनामध्ये एकदाच येतो. बरोबर आहे? आपण एकदाच मरतो. तर आपण काय नाटकात काम करत नाही, आपण काय सिनेमात काम करत नाही. सिनेमातली कितीदा मरतात बघा, पण ते मरत नाही, खोटे खोटे मरतात. खोटं मरतात पण खरं मरतात मात्र एकदाच. त्यावेळेला मात्र नंतर कोणी बघणार नाही आहे तुमच्याकडे. मग हा फक्त नैसर्गिक शरीराचा मृत्यूची चर्चा आहे. पण वेदांनी आणखीन पुढं विचार करायला लावला, गीतेमध्ये लावला की अरे तू आणि मी फक्त या शरीराचा मृत्यू मेल्या वेळेला पाहतो की ज्या वेळेला तुला आणि मला काही जाणीव नसते. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष हे शरीर जिवंत असतं, काळजीपूर्वक बघा पुढची स्टेप, की ज्या वेळेला हे शरीर जिवंत असतं म्हणजेच आम्ही ज्या वेळेला या शरीरामध्ये जगत असतो त्यावेळी सुद्धा मृत्यू येतो. काळजीपूर्वक, तुम्ही आम्ही जिवंत असताना सुद्धा मृत्यू आहे. चिंतन करायचं. कसा? बघा अजून सुद्धा ते मराठी प्रचार आहे तो. आपण काय काय वेळेला म्हणतो व्यवहारामध्ये चर्चा करताना, हा माणूस इतका भाग्यवान होता, गेला पुढं पुढं पुढं, पण काय दुर्दैव त्यानं स्वतःचा नाश केला. बरोबर म्हणतो ना? बरं म्हणतो की त्यानं स्वतःचा नाश करून घेतलाय.
असं आपण मराठीत म्हणतो. मग आता विचार करायचा आहे की मृत्यू म्हणजे नाश आपण म्हणलेला आहे. मग तोच हा नाश शब्द आपण जिवंत असताना सुद्धा माणसाला वापरतो की त्यानं स्वतःचा नाश केला. मग नाश केला असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला खरोखरच तो मेलेला आहे का? मेलेला नाही आहे, जिवंत आहे. पण जिवंत आहे पण त्यानं स्वतःचा नाश केला. बरोबर आहे. आणि म्हणून मृत्यूचा चौथा अर्थ की मृत्यू म्हणजे नाश. आणि नाश म्हणजे प्रत्यक्ष या शरीराचा नाश नाही, तर मानवी जीवनामध्ये जगत असताना सुद्धा या शरीरामध्ये जो आहे कोण? मी 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 हा जो या शरीरामध्ये मी 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 मिस्टर सो अँड सो, बरोबर, असं जो स्वतःला म्हणतो मी सोमाजी गोमाजी कापसे, आपलं फिरलेलं दाट कोण कापसे नाही आहे की मी मिस्टर सोमाजी गोमाजी कापसे. हा जो मी जिवंत आहे, मृत्यू म्हणजे नाश आणि नाश म्हणजे नाश नाही, त्यानं स्वतःच स्वतःचा नाश करून घेतला. म्हणजे त्या जीवाचं अधःपतन झालेलं आहे. अधःपतन म्हणून मृत्यूचा चौथा अर्थशास्त्रामध्ये सांगितला, मृत्यू म्हणजे अधःपतन. मग अधःपतन जर होत असेल तर हे माणसाचं अधःपतन होणं, जीवाचं अधःपतन होणं म्हणजेच या जीवाचा नाश आहे, जीवाचा मृत्यू आहे. मग जीवाचं अधःपतन का होतं, कसं होतं, याला कारण काय?